कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री. हो पण आता आपल्याला काढा प्यायचाय. चला. हो चल मोठी. हा बापू पुढचं वाचा की. बाबा काय हो काळजीत दिसताय तुम्ही. अरे दिप्या, पुढं स्वतःच्या मुलाच्या उपचारादरम्यान आलेल्या अडचणींनंतर अपर्णा माने यांना परिस्थितीची जाणीव झाली. अपर्णा माने आपला वैयक्तिक राग प्रशासनावर काढतायत का? अशी चौकट पण केली त्यांनी आणि प्रश्न पण विचारलेत आपल्याला. विचारू देत बापू प्रश्न. वंस अहो तुम्ही काहीही चुकीचं केलं नाहीये. मोना, हे आपल्याला माहितीये पण जगाला पटवून द्यावं लागेल ना. अमोलच्या तब्येतीच्या विषयी मी डॉक्टरांशी बोलणार आहे आज आणि मग यांना स्पष्टीकरण देणार. अप्पे, यातनं तुझ्या नोकरीत काय अडचण नाही ना? नाही बाबा, मी माझं काम केलं आणि या कारवाईत जर कोणी सापडलं नसतं तर मी चुकीची ठरले असते ना. पण असं नाही झालंय. माझ्या कामात मला यश आलंच आहे की दोषी सापडलाय. आणि शासन लोकांसाठीच काम करते ना, त्यात चुकीचं काय? अप्पे, हे सगळ्यात मी आहे तुझ्या बरोबर. गायतोंडे बघ काय. हा एक मिनिट. हॅलो, हा बोला गायतोंडे. मॅडम, तुम्ही आणि अर्जुन सर तत्काळ ऑफिसमध्ये निघून या. इट्स अन इमर्जन्सी. एक मिनिट थांबा. शांत व्हा. काय झालंय मला नीट सांगा, कारण मी अमोलला घेऊन आता हॉस्पिटलला जायला निघाली आहे. हो, आय एम सॉरी मॅडम, पण आपल्या ऑफिसमध्ये आपले वरिष्ठ अधिकारी आले आणि त्यांनी पेपरमधली बातमी वाचली आणि त्यांना एक्सप्लेनेशन्स हवेत. काय? हो मॅडम, मी त्यांना खूप समजवण्याचा प्रयत्न केला पण त्यांना तुमच्याशीच बोलायचं. बरं ठीक आहे, मग मी निघते लगेच. पोहोचते थोड्या वेळ. ओके मॅडम. हॅलो मॅडम, तुम्ही आणि अर्जुन सर असे दोघेही या, कारण त्यांना तुमच्या दोघांशी बोलायचंय असं ते म्हणतायत. अर्जुन बरोबर पण बोलायचंय? हो. बरं ठीक आहे, आम्ही दोघेही पोहोचतो. ठेवते. ओके मॅडम. काय काय झालं? वरिष्ठ अधिकारी आलेत, दोघांशी बोलायचं. अगं, ज्या गोष्टीवर कारवाई करण्याची गरज आहे त्यासाठी एवढं एक्सप्लेनेशन का द्यावं लागतं आपल्याला? हे बघ, ठीक आहे, आपण कायद्यात राहून काम करतोय ना, मग घाबरण्याचं काहीच कारण नाही. मुलचं काय, त्याला येऊन दवाखान्यात जायचं आपल्याला. पण ते ऑफिसमध्ये येऊन बसलेत, आपल्याला तिथे पोहोचण्याशिवाय पर्याय नाही आता. हा, एक काम करू, आधी ऑफिसला जाऊन येऊ, मग अमोलला घेऊन दवाखान्यात जाऊ. चल सांगवायचं. बाबा, आज मोमाने स्पेशल इडली बनवली आहे. बसा बोलत तुम्ही. तुम्ही करा सगळेच नाश्ता. आम्हाला जरा गडबडीत ऑफिसला जावं लागतंय. आम्ही निघतो पुढे. अप्प्या, अगं नाश्ता तयार आहे की. बापू, जरा इमर्जन्सी आहे, आम्ही जाऊन लगेच येतो माघारी. अप्पे, अर्जा, अरे काय काळजी वाटते? काय झालंय? नाही, काळजीसारखं काहीच नाही बाबा. अहो, रोजचीच कामं. रिपोर्टिंग करायचं ना, मोठे साहेब आले जरा ऑफिसमध्ये म्हणून भेटायला निघालोय. पण बाबा, तू का निघालात माझ्या ऑफिसला? अमोल, अरे बाळा, त्यांच्या कामाचं त्यांना माहिती असेल काहीतरी. अमोल बाळा, आम्ही जाऊन लगेच येतो आणि आम्ही आलो ना की आपण दवाखान्यात जाऊ. हा, जान बाबा. अरे अर्जा, एवढी पळापळी करायची काय गरज आहे? आम्ही आहे ना घरात, आज काहीच नाही काम आम्हाला. आम्ही जाऊ. काय मंडळी? आणि अपर्णा, अर्जुन, सध्या तुमच्या डोक्यात खूप विषय चालू आहेत या ठिकाणी. तुम्ही जा, आम्ही हँडल करू. स्वप्नील सर, नाही म्हणजे फार काही नाही, रुटीन चेकअपच आहे त्याचं. पण बाळा, एवढी लोक असला का काळजी करतेस तू? तुझा बिंदास. आणि अमोलला औषधं द्यायची जबाबदारी माझी. आणि तो बोर होणार नाही ही जबाबदारी माझी. क्या बात आहे रे बाबा. बाबा, मी जा, नका टेन्शन घेऊ. बापू, हा, काय हो? काय नाही अप्प्या, अगं काळजी करण्यासारखं काय नाही ना. बापू, काही काळजी करू नका. आणि आम्ही दोघं आहोत ना. हा, चालायचं का? उशीर होतो. हो चल, येतो. बाय बाय. बाय बाबा.
हो ना. अगं इडली झाली का नाही? अमोल वाट बघतोय. बापू यांचं काय लवकर आवडणार नाही, मी जाऊन बघतो. मे आय कमिंग सर? हो अपर्णा मॅडम, अर्जुन सर, या या. सर तुम्ही प्लीज बसा ना, तुम्ही उभे का आहात? नाही असं आपण इथंच बोलूया. मॅडम, तुम्ही हा डॉक्युमेंट तपासणीचा निर्णय तडकाफडकी का घेतलाय आणि या निर्णयामुळं आपल्या शहरातल्या सरकारी कार्यालयांमध्ये काय गोंधळ झाला याची कल्पना आहे का तुम्हाला? सर हा निर्णय सर्वस्वी माझा होता. माझ्या सहकाऱ्यांनी फक्त माझी ऑर्डर फॉलो केली आहे, यात त्यांचा काही दोष नाही. तो प्रश्नच नाहीये मॅडम, पण हा निर्णय घेण्याच्या आधी तुम्ही कोणाला कळवलं का नाही किंवा विश्वासात का नाही घेतलं? सर सॉरी, पण मला ते गरजेचं नाही वाटलं, कारण ही कारवाई माझ्या आटोक्यातली होती आणि उगाच हे सगळं प्रकरण वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवणं मला तेवढं गरजेचं नाही वाटलं. मॅडम, तुमच्या तपासणीच्या छाप्यामुळं दवाखान्यात किती गोंधळ उडालाय, त्याचा पेशंट लोकांना किती त्रास झालाय, त्याचा जरा तरी विचार केलात का तुम्ही? नाही तसं नाही सर, या सगळ्याचे परिणाम मला माहिती होते, पण हे करणं तितकंच गरजेचंही होतं. अच्छा, म्हणजे आपल्या समोर एवढी कामं आणि एवढे प्रश्न असताना सुट्टी संपून आल्यावर तुम्हाला हाच निर्णय घ्यावा असं वाटला का? नाही नाही तसं नाही सर, मी आय नीड एक्सप्लेनेशन. सर मला त्यांच्याकडनं एक्सप्लेनेशन हवंय अर्जुन सर. सर मी जे काही केलं ते मला आलेल्या वैयक्तिक अनुभवातनं केलं. ओ म्हणजे पेपरात जे छापून आले ते खरंय तर, म्हणजे तुम्ही तुमच्या वैयक्तिक कामासाठी शासनाला वेठीला धरलं होतं का? नाही सर तसं नाही. मॅडम, बँक असो हॉस्पिटल, तुमच्या या निर्णयामुळं सगळीकडे गोंधळ उडालाय आणि एवढा घाईघाईने छापा टाकायची काय गरज होती? सर मी आत्ताच म्हणाले तसं मी जे काही केलं ते माझ्या अनुभवातनं केलं, पण ते लोकांच्या भल्यासाठीच केलं. व्हॉट? हो सर, माझ्या मुलाच्या कॅन्सरच्या उपचारादरम्यान एका माणसाने कुठल्याही प्रकारचं प्रशिक्षण न घेता नोकरी मिळवली होती आणि त्या माणसामुळे माझ्या मुलाच्या रिकव्हरीवर पण खूप परिणाम झाला सर. म्हणजे? सर मी बोलू शकतो का? हा बोला. सर त्या व्यक्तीने जुन्या रागातून आमच्या मुलाचे डॉक्युमेंट्स बदलले आणि अल्टिमेटली त्याच्या उपचारांची दिशा बदलली, त्यामुळे आमच्या मुलाच्या जीवाला धोका निर्माण झाला. सर देव आमच्या पाठीशी होता आणि सगळं जुळून आलं म्हणून खरं तर माझा मुलगा वाचला. पण हीच गोष्ट एखाद्या सामान्य माणसाच्या बाबतीत घडली असती तर काय झालं असतं सर? आणि सर एवढ्या कामाची गरज खूप लोकांना असते, त्यासाठी ते वाटेल ते करायला तयार असतात, पण ह्याचा परिणाम लोकांच्या जीवनावर होत असतो. त्याचाच विचार करून मॅडमने निर्णय घेतला आणि आम्ही सगळ्यांनी त्यांना पाठिंबा दिला. दॅट्स इट. एक्सक्यूज मी सर, एकच मिनिट सर. आणि ह्या कारवाईमध्ये 38 कर्मचारी दोषी आढळले, म्हणजे त्यांचे सगळे कागदपत्र बनावट होते. इतर कर्मचाऱ्यांची सुद्धा आपण कसून तपासणी करतोय आणि त्यांचे कागदपत्र सुद्धा पडताळून पाहतो. ते ह्याचे डिटेल्स. येस सर. अपर्णा मॅडम, तुमचं ऑब्झर्वेशन आणि काम करण्याची पद्धत मला आवडली, पण आपण असे निर्णय घेतो त्याचा लोकांना त्रास होऊ शकतो. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.